संकेश माणूस सध्या आपण काशीनाथ कदम रामेगार यांच्याकडून साईला 201 रुपये. आपण ग्रामस्थ पाहू शकता, प्रचंड असे ग्रामस्थ आहेत. तसेच या ठिकाणी प्रचंड असे या तालुक्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. जवळपास स्वतः हा फळ आहे 5,000 गेला. 5 पुस्तक तसे अजून काय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. परिवर्तन नॉट अजिबात कोणी बाहेर निवडलो ना बरं. 3,001 रुपये. हो हो फ्रेश मध्ये सांगितलं. तांगडे गावली की संपला विषय. मारणार खालचा झाला त्याला मारला. झाली का? हे बघा आमचं आयुष्य गेलं लावू नका त्याला. बंधुराज पहिलाच होते महाराष्ट्रामध्ये अजून हात जमा परंतु ह्या रामेगाव गावामध्ये त्यांच्या अशीच परंपरा चालू असावी म्हणून तुमचा धन्यवाद. चांगल्या प्रकारे कुस्त्या झाल्या. 100 रुपयापासून 5,000 पर्यंत पैलवान हा महाबळेश्वर तालुका, जावली तालुका, वाई तालुका सगळ्या तालुक्यातून आलेले पैलवान प्रत्येकाच्या 2-2, 3-3 कुस्त्या प्रत्येक पैलवानांनी केल्या. आणि आमचा वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त भरलेला फड अतिशय चांगल्यापणाने झाला. माजी सरपंच तानाजी माजी कदम शांततेने पार पाडला आणि सगळ्या समाधानकारक कुस्त्या झाल्या. एवढं मोठं पैकी झाल्या. सर्व ग्रामस्थ खेळमेळ वातावरण शांततेने पार पडले. कार्यक्रम शेवट चांगला झाला आहे. हा बोला बोला. कुस्ती शेवटची कुस्ती 5,025 रुपयाची कुस्ती व्यवस्थित चाललेली आहे. ती दोन खेळाडू खेळत आहेत तिथं. तर हे गाव कुस्तीवीरांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथं असणाऱ्या कुस्तीचा जो फड आहे तो वाखाणण्याजोगा असतो. आज याच गावचे साहिल कदम आणि विकास कदम आणि बाकीचे सगळे स्वप्नील कदम हे सगळे कुस्तीवीर यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. रामेगरला आणखी एक ओळख आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं गाव सुद्धा आहे. या गावचा एक खेळाडू हा संकेत कदम राहुल कदम संकेत कदम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भागाचं, गावाचं आणि जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नाव देश पातळीवर राज्य पातळीवर नेतात. त्या सगळ्यांचं कौतुक आहे. या गावचं कौतुक आहे. खूप चांगल्या प्रकारे कुस्तीचं नियोजन केलेलं आहे. खरं तर आखाडा खूप चांगला बनवलेला आहे. मला वाटतं आता ह्याच आनंद पुढच्या वर्षी पाहण्यासाठी आम्ही परत येणार आहोत. सर्वोच्च महाकाळी यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी हा फडाचं आयोजन केलं जातं. प्रत्येक भागातून मेढा, सातारा, महाबळेश्वर, वाई भागातून खेळाडू येतात, आपली कला दाखवतात. अशीच प्रत्येक वर्षी दाखवावी, चांगल्या प्रकारे फड पार पडतो आणि इथून पुढं अशीच परंपरा पार पडावी. माझे वडील कैलासवासी श्री लक्ष्मण हरिबा कदम यांच्या स्मरणार्थ माझे मुंबई मंडळाने आणि मी जी कुस्ती लावली त्याबद्दल सर्वांनी सहकार्य केले. सर्वांचा मी आभारी आहे.